नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून 12व्या आठवड्यातून म्हणजे अगदी फिनाल्याच्या जवळ जात असताना सागर कारंडे या सदस्याची एक्झिट झाली आणि सागरचं जेव्हा नाव समोर आलं, त्या लिफाफ्यातनं नाव समोर आलं, त्यानंतर सागरची प्रचंड घाई पाहायला मिळाली. म्हणजे कधी एकदा घराच्या बाहेर जातोय असं त्याला झालं. पटकन जाऊन नावाची पाटी घेणे, धावधाव जाऊन मुलीचा म्हणजे फॅमिलीचा फोटो घेणे, त्यानंतर सगळ्या सदस्यांना चला चला बाय बाय चला मी निघतो. म्हणजे एवढी घाई झाली होती. कदाचित त्याला भरून देखील आलं असेल, की नाही मला आता जास्त व्यक्त व्हायचं नाही, असंही कदाचित असेल. पण एकंदरीत फार त्याची घाई पाहायला मिळाली आणि जाता-जाता राकेश सागरच्या खेळाचं कौतुक करत होता, की "यार फार छान खेळ खेळत होतास तू आणि तू कसा काय घराबाहेर गेला?" असं एकंदरीत त्याच्या रिएक्शनवरनं वाटलं आणि सगळ्यात जास्त इमोशनल झाला तो म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियानला असं झालं असेल, की यार जे लोकं माझ्या संपर्कात येतात किंवा माझ्याबरोबर असतात, तीच लोकं कशी काय घराबाहेर जातात. तर त्यामुळे त्याला कदाचित इमोशनल झालं असेल आणि डे 1 पासून सागर त्याच्यासोबत नक्कीच होता. मध्ये मध्यंतरी जी काही त्यांची बाल्कनी टीम झाली होती, तर त्याच्यामध्ये जरी सागर बसायचा, तरी एकंदरीत विशालच्या आजूबाजूला तो नक्कीच असायचा आणि त्यामुळेच कदाचित तो इमोशनल झाला असेल आणि हे मात्र नक्की आहे, की विशालच्या आजूबाजूला किंवा विशालच्या संपर्कात जे लोकं बिग बॉसच्या घरामध्ये आले, ते लोकं लवकर घराबाहेर पडले. तर याच्यामध्ये नक्कीच अनुश्री पण आहे. पण अनुश्री तळ्यात मळ्यातला आहे. कधी विशालला सपोर्ट दर्शवायचा, कधी त्याच्याच विरुद्ध बोलायचं. गेम आहे आणि राखी सुद्धा त्याच्या बाजूला असते. पण राखीचाही अनुश्रीसारखाच गेम आहे. कधी सपोर्ट दर्शवायचा आणि कधी प्रत्यक्षपणे असा कठोर विरोध देखील दाखवायचा, असा राखीचा गेम आहे. पण सागर आणि बाकीचे काही सदस्य जे घराबाहेर गेले, त्याने फुल ब्लाइंड होऊन विशाल कोटियानला आपला सपोर्ट दर्शवला होता आणि तीच लोकं एक-एक करून आता बिग बॉसच्या घराबाहेर गेली आणि एकंदरीत तसाच सागर देखील घराबाहेर गेला. आता काही लोकं सांगतायत, की सागरचं इविक्शन अनफेअर आहे. तो चांगला खेळत होता, टास्क खेळत होता, आपले मुद्दे मांडत होता. तर काही लोकं सांगतात, की बरं झालं सागर गेला. तसाही त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये खेळ नव्हता. त्याने या अगोदरच जायला पाहिजेत होतं. अशी काही मतं नक्कीच पाहायला मिळतात. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आज जो काही एपिसोड पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये जास्त फन डेज असतो आणि विविध प्रकारचे गेम आज आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे राजा शिवाजी या चित्रपटाचा जो काही टीझर समोर आला, म्हणजे ऑलरेडी बघितलाच होता, पण पुन्हा एकदा बघायला मिळाला. खरंच खूप छान आहे टीझर आणि तसा चित्रपट देखील असावा. शेवटी आपल्या काळजाचा विषय आहे, महाराजांचा विषय आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट चांगला असावा, असंच आपण धरूया आणि खूप छान घरातील सदस्यांनी देखील तो टीझर एन्जॉय केला. तर 1 मे 2026 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर जगात, संपूर्ण जगामध्ये तो प्रदर्शित होणार आहे. नक्कीच आपण रितेश भाऊंचा हा चित्रपट आवर्जून पाहूया. कारण विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर मित्रांनो, आता बिग बॉसच्या घरातनं सागर कारंडे हे कंटेस्टंट घराबाहेर गेले. एकूण 8 सदस्य घरामध्ये होते. त्यापैकी उरलेत आता 7 सदस्य. आठवडे आहेत 2. खरं तर एकच आठवडा आहे. पुढचा हा 13वा आठवडा. याच्यामध्ये 2 कंटेस्टंट उरतात. म्हणजे टॉप 5 कंटेस्टंट हे फिनालेमध्ये जातात. तर या आठवड्यामध्ये एकूण 2 कंटेस्टंट तरी त्यांना घराबाहेर काढावे लागतील. जर एकच कंटेस्टंट काढला, तर मग साहजिकच सीझन 1 सारखं एकूण 6 सदस्य हे टॉप 6 कंटेस्टंट म्हणून फिनालेमध्ये जातील. आता त्यामध्ये मग पुन्हा एकदा मध्येच एक मिडवीक इव्हिक्शन केलं होतं. तर कदाचित फिनाले वीक अंतर्गत एखादं मिडवीक इव्हिक्शन करू शकतात आणि टॉप 5 कंटेस्टंट हे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत घेऊन जाऊ शकतात. असं एकंदरीत ते ठरवतील. तर सध्या तरी 7 कंटेस्टंट हे बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये 13व्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आता याच्यापैकी कोण ट्रॉफीच्या जवळ जाऊ शकतं किंवा कोण ट्रॉफी जिंकू शकतं, ते आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं जाणून घेऊया. तर मित्रांनो, या 7 कंटेस्टंटपैकी बघा, रेवा ही या आठवड्यामध्ये कॅप्टन आहे, तिला इम्युनिटी मिळाली. त्यामुळे ती थेट फिनाले वीकमध्ये जाणार आहे. आता इथे देखील रितेश देशमुख सांगताना दिसतात, की तुम्ही जरी फिनाले वीकमध्ये गेलात, तरी तुम्हाला टास्क खेळावा लागेल. आता रेवासाठी काय टास्क असतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.
आता रेवा तर कॅप्टन आहे, थेट फिनाले वीक मध्ये ती गेली, परंतु रितेश भाऊ सांगताना दिसत होते की असं तुम्हाला आम्ही पुढे सोडणार नाही, तुमच्यासाठी देखील टास्क असणार आहे. आता तिच्यासाठी काय टास्क असतो, काय पुढे वाढून ठेवलं आहे, हे आपल्याला नक्कीच पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता ही 7 कंटेस्टंट आहेत, या 7 कंटेस्टंट पैकी कोण जाणार ट्रॉफीच्या जवळ, कोण उचलणार बिग बॉस मध्ये सीझन 6 ची ही ट्रॉफी, याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिल्यांदा मी विशाल पासून सुरुवात करतो. कालचा एपिसोड मला जास्त पाहायला मिळाला नाही, कारण मी बाहेर होतो. थोडंसं ओझरतं मी पाहिलं, त्याच्यानुसार विशाल कोटियान याची रितेश भाऊने चांगली शाळा घेतली आणि इथे रितेश भाऊ हे सांगताना दिसले की तुम्ही राकेश बापट यांना धक्का दिलेला नाहीये, तर तुम्ही धक्का दिलाय तो म्हणजे बिग बॉसच्या ट्रॉफीला. म्हणजे एकंदरीत भाऊने स्पष्ट केले की बाबा, तुला आम्ही ट्रॉफी देत नाही. आणि मित्रांनो, राकेश बापटच्या घरच्यांनी आरोप लावले होते बिग बॉस वरती आणि मेकर्स वरती. रितेश भाऊला पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जी काही शिक्षा दिलेली आहे ती खूप कमी आहे. यावरती काल रितेश भाऊ सांगताना दिसत होते की तुमची शिक्षा खूप जास्त आहे, म्हणजे तुम्ही कुठलाही टास्क खेळू शकत नाही, तुमची मतं तुम्ही व्यवस्थित मांडू शकत नाही. एकंदरीत टास्क खेळा तरच गेम व्यवस्थित दिसतो, असं एकंदरीत बिग बॉसचं समीकरण आहे. तर त्यानुसार तुम्ही टास्क खेळूच शकत नाही, त्यामुळे तुम्ही काहीच गेम दाखवू शकत नाही. तर जवळपास विशाल कोटियान याला या खेळातनं थोडंसं लांबच केलंय, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आणि भाऊने स्पष्टच केलं की तुम्ही ट्रॉफीपासून दूर गेलात. तर विशाल कोटियान हा नक्कीच ट्रॉफीपासून दूर गेलाय, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आता खरंच विशाल टॉप 5 पर्यंत जातो का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने त्याला चांगली वोटिंग असून देखील जे काही बॉटमला ठेवलं, तर ते खरंच खूप शॉकिंग होतं. आणि आज रितेश भाऊ स्पष्ट सांगत होते की सागर दादा आणि रेवा कवरसे यांच्यामध्ये फार फरक नाहीये, 19-20चा फरक आहे वोटिंग मध्ये. मग असं असून देखील विशालला तुम्ही का इथे ठेवलं? आता यांच्यामध्येच 19-20चा फरक आहे, बरोबर की नाही? तरी पण विशालला त्यांनी बॉटमला ठेवलं. ठीक आहे मित्रांनो, फार शॉकिंग आहे नाही का? म्हणजे रेवापेक्षा विशालला कमी मतं. म्हणजे जो सदस्य ज्या पद्धतीच्या वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये टॉप 3 ची मतं घेताना दिसत होता. आणि इथे रितेश देशमुख स्वतः सांगतात की सागर आणि रेवा यांच्यामध्ये 19-20चा फरक आहे. अरे भैया, दोघांमधून एक सदस्य काढा ना. ठीक आहे, आता त्यांनी काय निर्णय घेतला, विशाला नक्कीच या लोकांना वीक दाखवायचं आहे, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. याबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा. तर विशालला बॉटमला ठेवलेला आहे, त्यामुळे विशालचा पत्ता लवकर कट करतात का, हे पाहावं लागेल. त्यामुळे एकंदरीत कळते की त्यांनी विशाला थोडंसं ट्रॉफीपासून दूर ठेवलंय. त्यानंतर मी राखीबद्दल बोलतो. बघा, राखीचाही उल्लेख कालच्या भाऊच्या धक्क्यावरती केला की ती नेहमीच पैशांची बॅग घेण्यासाठी हपापलेली असते. आणि यावेळी देखील ती गेल्या वेळी सारखीच, म्हणजे सीझन 4 सारखी, जिथे शिव ठाकरे ती 7 की 9 लाखाची बॅग घेऊन आला होता आणि राखीने ती लगेच लंपास केली होती. तर इथे आवर्जून मेन्शन केलंय रितेश भाऊने की राखी यावेळी असं करू शकते, पैशाची बॅग घेऊ शकते. आता राखीला तिथपर्यंत ठेवतात का, पैशाच्या बागेपर्यंत, म्हणजे त्या टास्क पर्यंत? कारण हा टास्क हल्ली बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच आणला जातो. आता तुम्ही सांगाल की काय, तर ते 50 किती 25,000च आहेत, तर ते राखी घेईल का? तर मित्रांनो, नुसते 25,000 नाही, तर या आठवड्यामध्ये कदाचित पूर्ण 25 लाख रुपये जिंकण्याची पुन्हा एकदा संधी दिली जाईल. असेच 25,000 देणार नाही, परत टास्क होईलच. आता बघू त्या टास्क अंतर्गत पुन्हा हे लोक किती पैसे जिंकतात, कमवतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने राखीला सांगितले की बाई ही पैसे घेऊन जाऊ शकते, त्यामुळे तिथपर्यंत, म्हणजे त्या पैशाच्या टास्क पर्यंत राखीला ठेवतात का? कारण ज्या पद्धतीने राखीचा जो काही ग्राफ आहे ना, तो असा उतरता दाखवलेला आहे. म्हणजे राखीला खूप निगेटिव्ह दाखवलं गेलं हे 2-3 आठवडे. त्यामुळे राखीला देखील घराबाहेर काढतात की काय, असाही प्रश्न सध्या उपस्थित होतोय. त्यामुळे राखी सुद्धा निदान टॉप 5 पर्यंत जाते की नाही, हा देखील आता सध्या प्रश्न उपस्थित होतोय. कारण तिचा जो काही चढता आलेख होता, तो आता असा खाली खाली येत चाललेला आहे. त्यामुळे
विशाल सोबत राखीला देखील हे लोक बाहेर काढू शकतात असं एकंदरीत वाटतं. आता बाकी जे 5 कंटेस्टंट आहे याच्यामध्ये रेवा आणि दीपाली या दोघींबद्दल पहिल्यांदा मी बोलतो. रेवाचं सांगायचं झालं तर रेवा जरी नक्कीच फिनाले वीकमध्ये गेली असली तरी तेवढा गेम रेवाचा अजून देखील पाहायला मिळाला नाही. म्हणजे तशी तेवढी संधी तिला मिळाली नाही. टास्क वगैरे व्यवस्थित ती नक्कीच खेळेल. पण हे जे लोक आहेत ना ते डे वन पासून बिग बॉसच्या घरामध्ये खेळतात आणि त्या लोकांनी त्यांची एक फॅन फॉलोविंग सेट केली. तर त्यामुळे रेवा लगेच त्याच्यामध्ये फिट बसणार नाही. जरी ती टास्क खेळत असली आणि आपले मुद्दे जरी प्रकटपणे मांडत असली तरी ती तेवढी स्ट्रॉंग या बाकीच्या सदस्यांच्या मानाने मला तरी दिसत नाही. ही सगळी माझी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत आहे. त्यावर तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवू शकता. पण मला सध्या तरी रेवा ही त्या ट्रॉफीपर्यंत जाताना दिसत नाही. त्यानंतर पुढची कंटेस्टंट जिच्या पावलावर पाऊल ठेवत रेवा घरामध्ये आली ती म्हणजे दीपाली सय्यद. खरं तर पुन्हा एकदा सांगतो हे माझं वैयक्तिक मत आहे. सागर दादापेक्षा मला आहे ना दीपाली सय्यद यांचा गेम वीक वाटतो. कदाचित त्या जर या आठवड्यात नॉमिनेट असत्या तर सागरच्या जागेवरती दीपालीला घराबाहेर काढायला हवं होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो दीपालीचा तेवढा गेम नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाही. दीपालीपेक्षा खूप स्ट्रॉंग लोक पुढे तिच्या पुढे आहेत. तेवढा गेम तिचा नाही. त्यामुळे मला असं वाटत नाही की ती टॉप 3 पर्यंत तरी जाईल. ठीक आहे टॉप 5 पर्यंत जाऊ शकली तर किंवा हे लोक घेऊन जाऊ शकतात तिला. पण ती टॉप 3 पर्यंत जाऊ शकणार नाही. तर एकंदरीत रेवा आणि दीपाली हे कंटेस्टंट देखील ट्रॉफीपर्यंत जाणार नाही असं एकंदरीत स्पष्ट पाहायला मिळतंय. आता उरले कोण? तन्वी, त्यानंतर अनुश्री आणि त्यानंतर आरबी. पहिल्यांदा अनुश्री बद्दल बोलतो. अनुश्री बिग बॉसच्या घरातली एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. व्यवस्थित मुद्दे मांडते. आपला गेम ती प्रखरपणे दाखवताना दिसते. मग काय म्हणा आपण टास्क खेळणं असेल किंवा घरात बोलणं असेल किंवा आपले मुद्दे मांडणे असेल सगळ्या ठिकाणी अनुश्री व्यवस्थित बोलताना दिसते. जर मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, हे माझं नाहीच, हे जर तिने सोडलं ना, तर म्हणजे या आठवड्यात तरी तिने व्यवस्थित गेम दाखवायला पाहिजे. तर नक्कीच ती टॉप 3 पर्यंत जाऊ शकते. आणि एकंदरीत तिचा गेम पाहता हे मी करणार नाही, मी करणार नाही, हे नाही माझं, ते नाही माझं, हे जर तिचं थोडंसं वगळ साईडला ठेवलं, तर ती नक्कीच टॉप 3 पर्यंत जाईल असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की नक्कीच अनुश्री ही टॉप 3 पर्यंत जाऊ शकते. त्यानंतर मित्रांनो राकेश बापट. राकेश बापटचा मोठासा चाहता वर्ग आहे आणि मी आता 2-3 दिवसापासून सतत सांगतोय की ज्या पद्धतीने विशाल कोटियान आणि राकेशचं जे काही भांडण झालं ना, तर त्याच्यामध्ये राकेशला जबरदस्त सपोर्ट किंवा जबरदस्त सिंपती मिळताना दिसते आणि तशी तगडी वोटिंग देखील त्याला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत पाहायला मिळाली. आणि नक्कीच तेवढा म्हणजे टास्कमध्ये तो जास्त परफॉर्म करताना दिसत नाही. एकंदरीत पाहताना तो नक्कीच स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. पण तेवढा गेम त्याचा दिसलेला नाहीये टास्कमध्ये किंवा बोलायचे जिथे असतात ना टास्क तिथे देखील तो जास्त दिसलेला नाहीये. पण तो बिग बॉसच्या घरातील नक्कीच एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि अनुश्रीप्रमाणे तो देखील टॉप 3 मध्ये असणार आहे. आता तन्वी कोलते. तन्वी कोलते सबकी खोलते सोलते. तन्वी नक्कीच टास्क खूप छान खेळते आणि आपले मुद्दे देखील व्यवस्थित ती मांडते. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने रितेश भाऊ नेहमीच तिची तारीफ करतात त्यामुळे ती देखील या दोघांप्रमाणे टॉप 3 मध्ये असणार आहे. तर मित्रांनो हे 3 कंटेस्टंट तरी नक्कीच मला वाटतात की टॉप 3 मध्ये असतील. याच्यामध्ये नक्कीच विशाल कोटियान हा देखील आहे. परंतु ज्या पद्धतीने विशालला जे काही दाखवलंय की तुझ्यापासून ट्रॉफी दूर चालली आणि त्याला टास्कमध्ये परफॉर्म करू दिलं जात नाही. म्हणजे तो नॉमिनेशन टास्कमध्ये देखील कारण तो नॉमिनेट आहे त्यामुळे तो नॉमिनेशन टास्कमध्ये देखील नसणार आहे. कॅप्टन्सी टास्क देखील तो खेळू शकणार नाही आणि आता कॅप्टन्सी टास्क देखील नसणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टास्क आहे जो या आठवड्यामध्ये होणार आहे नॉमिनेशन टास्क नंतर तो म्हणजे तिकीट टू फिनाले आणि त्याच्यामध्ये देखील तो नाहीये. त्यामुळे एकंदरीत टास्कमध्येच व्यवस्थित लोकांचे गेम दिसतात. तर टास्कमध्ये तो परफॉर्म करू शकणार नाही. तर एकंदरीत त्याचा थोडासा गेम बिग बॉस वीक करत आहे असे एकंदरीत पाहायला मिळतंय. आता बघू तो टॉप 3 मध्ये जातोय का? कारण तो खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. नक्कीच तो टॉप 3 मध्ये डिझर्व करतोय. तर आता काय पुढे टास्क वाढलेत किंवा
किती तो परफॉर्म करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. नक्कीच विशाल कोटियान हा देखील टॉप 3 मध्ये आहे, परंतु एकंदरीत ज्या पद्धतीने त्याला साईट केलं जाते, तर मला असं वाटतं की राकेश, अनुश्री आणि काय तन्वी हे 3 कंटेस्टंट तरी मला टॉप 3 मध्ये वाटतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि यापैकी आता कोण ट्रॉफी जिंकेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशाल कोटियाने आहे ना थोडासा या आठवड्यामध्ये चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. नक्कीच बघा याच्यामध्ये हा एक टास्क येईल, पैशाचा टास्क येईल, त्याच्यामध्ये त्याने खेळायला पाहिजे. नॉमिनेशनमध्ये तो ऑलरेडी नॉमिनेट आहे, पण तो दुसऱ्याला नॉमिनेट करू शकतो. तर त्याच्यामध्ये थोडासा त्याने परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे. लक्झरीचा टास्क कदाचित येईल, तर त्याच्यामध्ये त्याला संधी आहे फिनाले म्हणजे तिकीट टू फिनालेमध्ये, तर तो परफॉर्म करू शकणार नाही. तर बाकी जे काही टास्क येतील आता, तर त्याच्यामध्ये त्याने व्यवस्थित परफॉर्म करायला पाहिजे. तर तो पुढेपर्यंत जाईल. तसा तो स्ट्रॉंगच आहे. पण मला असं वाटतं, की विशाल हा देखील पुढेपर्यंत जावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हे जे काही कंटेस्टंट मी सांगितले ना 3, तर त्याच्यामध्ये विशालने देखील असावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर काय वाटतं तुम्हाला? कोण टॉप 3 कंटेस्टंट असतील आणि ही विजयाची ट्रॉफी कोण घेऊन जाईल? असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो उद्यापासून तिकीट टू फिनाले या टास्कला देखील सुरुवात होणार आहे. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, की कोणाला मिळतंय तिकीट टू फिनाले. काय वाटतं तुम्हाला? कुठल्या सदस्याला तिकीट टू फिनाले मिळायला पाहिजे? म्हणजे विशालला तर अगदी त्याने या टास्कमधनं बाहेरच काढलंय. पण बाकी हे जे काही 6 कंटेस्टंट आहेत, त्यापैकी कोणाला तिकीट टू फिनाले मिळायला पाहिजे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि काय वाटतं तुम्हाला? कोण टॉप 3 कंटेस्टंट असावे आणि कोणी विजयाची ट्रॉफी उंचवावी हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.